मित्रांनो नमस्कार. तर प्रश्न असा होता की खरड छाटणीच्या बागेमध्ये माल हा शेंड्यावरती लागतो का मध्ये लागतो खोडावरती. तर त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यात ही अशी पद्धत आहे. आता हा शेंड्यावरती माल आहे का खोडावरती हे आपल्याला समजू शकतं, कारण बागेमध्ये जितकं मेन काडीवरती स्टंपवरती किंवा खोडावरती माल राहील तर त्या पद्धतीनं जास्तीत जास्त त्या मालाची साईज होत असते. ओके, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भरपूर शेतकरी मित्रांचे अपडेटवर लक्ष आहे किंवा ह्या बागेमध्ये खरड छाटणीच्या म्हणजे व्हिडिओ कसे येतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बागेला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त कळी निघाली. मग आपली ड्रॉपिंगचा काही चॅप्टर नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, आणि कसलंही फक्त पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवलं आहे त्यामुळं बागेला अडचण येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक म्हणजे बागेमध्ये खरड छाटणी केलेल्या वॉटर शूट मात्र आहे ना कंटिन्यू वाढतात. प्रत्येक वेळेस त्याला टॉपिंग द्यावं लागते ह्या अशा पद्धतीनं, त्याला पर्याय नाही दुसरा काही. आत्तापर्यंत 5 ते 6 वेळेस आपण वॉटर शूट काढले त्याचे, अजून देखील वॉटर शूट निघत आहेत. कळी देखील भरपूर म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये कळी आहे. बाकी वेगळी ट्रीटमेंट काही केलेली नाही आहे, परंतु 100% खरड छाटणी केल्याच्यानंतर आपण जे म्हणतो की याचं पुनर्जीवन झालं आहे बा झाडामध्ये, तर सेम पद्धतीनं काम झालं आहे. नक्कीच माल जास्त लागला आहे. माल लागण्याबरोबरच वॉटर शूट आणि केन ही जास्त व्यक्ती आहे. तर आपण या बागेमध्ये एक अनुभव एखाद्याने जर अगोदर काम केलं असेल त्याच्या माहिती असतो, 12 ते 16 इंच, फार तर फार 18 इंच यापुढं काडीचा स्ट्रोक ठेवायचा नाही. भर छाटणी करताना पहिल्यांदा आगार निघला त्याला स्टॉपिंग आपण 12 ते 18 इंचच द्यायची आहे. काडी पूर्ण तयार करून घ्यायची आणि शेवटला भर छाटणी जाताना आपल्याला 18 इंच किती हाड दाबू द्या, त्याला पर्याय नाही दुसरा काही. कारण 1 नंबर काडीवरती माल राहतो संपूर्ण. हे पाहू, असा पूर्णतः आतमध्ये माल राहतो आणि एकदम स्ट्रॉंग राहतो मेन खोडावरती. हे महत्त्वाचं जे काही आपण अपडेटला उशीर करत होतो त्याचं कारण एवढं आहे की बागेमध्ये माल शेंड्यावरती राहतो, काहींचे भरपूर असे झुकले जातात शेंडे. तर आपल्याला तेच पाहिजे होतं की खोडावरती माल कट केल्याच्या नंतर खोडावर राहतो का त्याच्या पुढं एक 2, 3, 4 इंचापर्यंत राहतो. साधारणतः 2 इंचापासून ते 8 इंचापर्यंत माल आहे शेंड्यावरती. आपदात मग एखादी कळी आहे, परंतु नक्कीच कळीचा स्ट्रोक आणि कळीचा पॉईंट हा अतिशय छान आहे. कारण 100% साईज होणार आहे बागाची. कारण आता झाडाची जी कॅनॉपी आहे त्याच्यावरूनच आपल्याला अंदाज लागतो की झाड काही कंडिशनला जाऊ शकतं. त्यामुळं ज्यांना कोणाला खरड करायची त्यांनी बिंदास खरड करा. आणि 2-3 महत्त्वाचे मुद्दे येतं तर ते लक्षात राहू द्या की साधारणतः छाटणीनंतर भर छाटणी करताना एक 12 ते 18 इंचाची काडी ठेवायची, पेन्सिल काडी. आणि तिथून पुढं बाग सेट होईपर्यंत 4 ते 5 वेळेस, काहींना 6 वेळेस येऊ शकतात, काहींना येऊ पण नाही शकत, एकदाच काढावं लागू शकतात. असं म्हणजे भरपूर काय त्याच्यामध्ये केली. पाण्याचं प्रमाण जास्त आहे आपल्याकडं त्यामुळे आपण पाणी जास्त जास्त देतो आहे. कारण बागेची कंडिशन अशी आहे, म्हणजे एकदमच हलकी जमीन आहे, मुरमाड, त्यामुळे पाणी जास्त द्यावं लागते. पाणी जास्त दिल्याच्यानंतर लगेच त्याला केन फेकून देतो वरती. त्यामुळं 5 वेळेस केन काढलेली आहे. तुमच्या देखील बागामध्ये जर कोणी खरड छाटणी केलेला बाग असेल तर त्याचे देखील ऑब्झर्वेशन आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.